तर तामिळनाडूच्या राजकारणात थलपती कदाचित 5 आमदारांची जुळवाजुळव करून सरकार स्थापनाही करेल। मात्र दुसरीकडे अर्थात पश्चिम बंगालमध्ये मात्र रक्तरंजित राजकारणच सुरू आहे। ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीतलं रक्तरंजित राजकारण हे अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळतं, कारण त्याला एक घटना कारणीभूत ठरली आहे। भाजपचे सर्वात मोठे अधिकारी शुभेंदू अधिकारी, सर्वात मोठे नेते, त्यांच्या पीएची चंद्रनाथ रथ असं त्यांचं नाव आहे, त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे आणि त्यामुळेच अधिकारी प्रचंड संतापलेत। हा रक्तरंजित इतिहास, हे राजकारणाचा हा पॅटर्न संपवण्याचा विडास त्यांनी उचललाय। त्यामुळे बंगालमधली जनताही आता सवाल विचारू लागली आहे की हे संपणार कधी सगळं। हा पॅटर्न धक्कादायक आहे, धोकादायक आहे। बघूयात काय घडलंय बंगालमध्ये। बंगालमधलं हे रक्तचरित्र, निवडणुकीच्या निकालानंतर बंगालला हादरवणारी ही रक्तरंजित हत्या। भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। कोलकात्यामधल्या 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यग्राममध्ये रात्रीच्या सुमारास ही हादरवणारी हत्या झाली। वेळ बुधवारी रात्री 10:30ची। चंद्रनाथ रथ त्यांच्या स्कॉर्पिओमधून मध्यग्राममधल्या घरी परतत होते। मागून आलेल्या एका कारनं दोलतला आणि मध्यग्रामच्या दरम्यान स्कॉर्पिओचा रस्ता अडवला। यानंतर एक हल्लेखोर मोटरसायकलवरून आला। त्यांनी स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूनं 6 ते 10 गोळ्या झाडल्या। पॉइंट ब्लँकवरून गोळ्या झाडण्यात आल्या। चंद्रनाथ यांना 4 गोळ्या लागल्या, 2 छातीत तर 1 गोळी पोटात घुसली। गाडीचा चालक बुद्धदेव बेरा यांना ही गोळी लागली। गोळीबाराच्या नंतर हल्लेखोरांनी गाडी सोडून मोटरसायकलवरून पळ काढला। जखमी झालेल्या चंद्रनाथ यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, तर चालकाची प्रकृती गंभीर आहे। इधर कार खड़ा था तो हमने सुनकर जल्दी से दौड़ के आया, आके देखा स्कॉर्पियो को ब्लॉक किया है एक ऑल्टो कार, और स्कॉर्पियो के अंदर है एक ड्राइवर के सीट के पर बैठकर एक रो रहा था, और वो दरवाजा खोलने का माने ना, वो डर रहा था खोलने का। चंद्रनाथ रथ यांची हत्या पूर्ण प्लॅनिंग करून करण्यात आली। त्यासाठी हल्लेखोरांनी रेकी सुद्धा केली होती। इस क्राइम में जो गाड़ी 4 व्हीलर जो यूज हुई थी उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन ये पता चल रहा है कि इस गाड़ी को जो नंबर प्लेट है वो फॉल्स है, उसको टेम्पर किया गया है। हम लोगों को स्पॉट से लाइव राउंड और फायर्ड कार्ट्रिजेज मिली हुई है। बाद बाकी वहाँ पर जो आई विटनेस थे और जो एविडेंस है उनको हम लोग प्रोसेस कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन में आगे बढ़ना है। चंद्रनाथ यांची हत्या करण्याच्या अगोदर 2-3 दिवसापासून हल्लेखोरांनी रेकी केली होती। चंद्रनाथ कोणत्या रस्त्याने जातात आणि मग तिथे रस्ता कसा अडवायचा ही सर्व माहिती गोळा केली होती। त्यानुसार चंद्रनाथ यांची गाडी अडवण्यात आली, गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर हे हल्लेखोर मोटरसायकलवरून फरार झाले। चंद्रनाथ रथ यांची हत्या तृणमूलच्याच कार्यकर्त्यांनी घडवून आणली असा भाजपचा आरोप आहे। भाजप सत्तेवर येताच पश्चिम बंगालमधलं गुंडाराज संपवण्याचा इशारा शुभेंदू अधिकारी यांनी दिलाय। 15 साल का महाजन एक उफल का नतीजा है। बीजेपी सरकार जब पिकअप कर लेगा धीरे धीरे गुंडा को सफाई करने का काम शुरू हो जाएगा। चंद्रनाथ रथ राजकारणात येण्याआधी भारतीय हवाई दलात कार्यरत होते। चंद्रनाथ रथ शुभेंदू अधिकारी यांच्या कोर टीम मधले महत्त्वाचे नेते। गेल्या 5 वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या बैठका आणि संघटनात्मक बांधणीची जबाबदारी चंद्रनाथ यांच्याकडे होती। उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता। पश्चिम बंगालमधल्या या हिंसाचाराबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र भाजपला जबाबदार धरलंय। मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झालेत, अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात
की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर बंगालमधल्या रक्तरंजित हिंसाचाराचा मुद्दा आणखीन गंभीर झालाय. 4 मेला निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात 5 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 3 भाजपशी तर 2 तृणमूलशी संबंधित आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राजकीय हिंसाचार उसळतोच आहे. गेल्या 15 वर्षात बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर होत्या. गेल्या 10 वर्षात जवळपास प्रत्येक निवडणुकीत मोठा रक्तपात झाला. 2014 पासून 2026 पर्यंत विविध निवडणुकांमध्ये शेकडो राजकीय हत्या झाल्या. आधी तृणमूल विरुद्ध डावे असा संघर्ष पश्चिम बंगालमध्ये होता. आता तृणमूल विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झालाय. बंगालमध्ये धार्मिक हिंसेच्या सुद्धा अनेक घटना घडल्यात. ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या 15 वर्षांच्या काळात बंगाल अधिकाधिक रक्तरंजित झाला. बंगालमध्ये डाव्यांच्या सत्ता काळातही प्रचंड राजकीय हिंसा झाली. एका दाव्यानुसार डाव्यांच्या सत्ता काळात 50,000च्या वर राजकीय हत्या झाल्या. ते रक्तरंजित चित्र ममतांच्या काळात सुद्धा कायम राहिलं. ममता बॅनर्जी यांचं हे जंगलराज संपवण्याचा विडा भाजपनं उचलला आणि बंगालचा निकाल भाजपनं फिरवला. बंगालची जनता रक्तरंजित कारवायांना वैतागली होती हे स्पष्ट झालंय निकालामधून. कौल जनतेनं स्पष्टपणे दिलेला आहे. आता तर टीएमसी मधील आमदार सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळते. कारण ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये 10 आमदार आलेच नाहीत. त्यामुळं आता इथून पुढे ममता बॅनर्जी यांच्या समोर स्वपक्षीय मधील आमदाराचं सुद्धा आव्हान असेल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर नवीन येणाऱ्या सरकारला रक्तरंजित कारवाया थांबवणं हे सुद्धा आव्हान असणार आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.